एक महत्त्वाची घडामोड आहे। मुंबईतनं शहरातला हवेचा दर्जा खालावलाय। AQI 299 वर गेलेला आहे। नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकही 128 वर पोहोचलाय। मुंबईतील काही भागांमध्ये हवा वाईट ते अतिवाईट श्रेणीत आहे। बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसरातली हवा ही अतिवाईट श्रेणीत आहे। तर मुंबईतील हवेचा दर्जा खालावल्यानं हृदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते। गेल्या एक महिन्यापासून मुंबईतील हवेचा जो दर्जा आहे तो खालवत चाललेला आहे। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि या ठिकाणी सुद्धा धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतं। दृश्यमानता काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि हवा ही सातत्यानं वाईट ते अति वाईट श्रेणीतच नोंदवली जाते। बोरिवली असो, मालाड असो, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश गेल्या महिनाभरात 10 ते 15 दिवस अति वाईट उर्वरित दिवस इथली हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेलेली आहे। वारे वाहत नसल्यानं प्रदूषके सध्या मुंबईमध्ये साचून राहिलेले आहेत आणि त्याचाच परिणाम असा आहे की मुंबईत अनेक ठिकाणी सध्या धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। बांधकाम असू द्या किंवा इतर ज्या वाहतूक कोंडी असू द्या, या समस्या देखील हवा प्रदूषणाला तितक्याच जबाबदार असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जाते आणि आज देखील वातावरण तसंच पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईकरांमध्ये आजारांचं प्रमाण वाढत चाललंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।